आज मुख्यतः जे कागदपत्र आहेत शिवसेना पक्षाच्या घटनेबद्दल आणि जी शिवसेना पक्षाची राजकीय पक्ष म्हणून जी घटना आहे त्याच्यानुसार जी कार्यवाही झाली आतापर्यंत त्याबद्दल विशेषतः कपिल सिब्बल सरांनी मांडणी केलेली आहे आणि मेजॉरिटीची टेस्ट काय असली पाहिजे याबद्दल प्रामुख्याने सांगताना नेहमी सादिक अलीच्या केसचं उदाहरण देण्यात येते सगळ्याच इलेक्शन पिटिशन्समध्ये. तसं याच्यामध्ये सुद्धा या 1972च्या केसचा निकाल देण्यात येत आहे आणि त्याच्यात संदर्भ तो देण्यात आला की सादिक अलीच्या केसमध्ये टेस्ट ऑफ मेजॉरिटी डिसाईड करताना न्यूमरिकल स्ट्रेंथ जी आहे ती बहुमत संख्या केवळ विधिमंडळ पक्षाच्या आमदार संख्येवरून ठरवण्यात येऊ नये आणि राजकीय पक्ष संघटनेमध्ये काय सपोर्ट आहे तो सुद्धा पाहायला पाहिजे. हे तत्व 1972 मध्ये न्यायिक तत्व म्हणून प्रस्थापित झालेलं आहे. असं असतानाही वारंवार न्यायालयांना 1972 मध्ये जे ज्युडिशियल विजडम एस्टॅब्लिश झालेला ते वारंवार का सांगावं लागते असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. खरं तर ते सांगायला लागण्याची गरज पडू नये, परंतु आत्ता ज्या राजकीय बदमाशी वाढलेल्या आहेत त्यामुळे असं दिसते की वारंवार सादिक अली केसचा संदर्भ दिला जात आहे. आजही तो दिला गेला. तसंच 2024 मध्ये सुभाष देसाई केसमध्ये सुद्धा परत सुप्रीम कोर्टाने सादिक अली केसचा संदर्भ घेऊन निकाल दिला आणि सांगितलं की केवळ आमदारांची संख्या लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा निर्णय इलेक्शन कमिशननी किंवा कोणी घेणं बहुमत कोणाला आहे या दृष्टीने ती निरर्थकता ठरेल असं म्हटलेलं आहे. इट विल बी फर्टाईल एक्सरसाइज असं म्हटलेलं आहे. ते पण परत सांगावं लागते कारण की परत एकदा आपण हे पाहू शकतो की राजकीय बदमाशी करणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. निवडणूक आयोगाने हे दोन निर्णय म्हणजे सादिक अली केसमध्ये झालेला निर्णय आणि सुभाष देसाई केसमध्ये झालेला न्यायिक तत्वाचा जो निर्णय आहे तो लक्षात न घेता एकतर्फी निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला. हा निवडणूक आयोगाचा अयोग्यपणा आहे. खरं तर निवडणूक आयोगच इनव्हॅलिड होत चाललेला आहे अशा सुद्धा संदर्भात मांडणी करण्यात यायला लागलेली आहे. आता मुख्य मुद्दा हा पक्ष घटनेचा आहे आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर 2018ची पक्षघटना ही हुकुमशाही वाढवणारी अलोकशाहीपूर्ण तत्व आणण्यासाठी नव्हती. जसा आरोप साधारणतः केला जातोय की 2018ची पक्षाची घटना ही अलोकशाहीपूर्ण आहे असा आरोप करण्यात आलेला होता. तर त्या पार्श्वभूमीवर सगळ्या तारखा सांगणं आवश्यक आहे. म्हणून कपिल सिब्बल सरांनी सगळ्या तारखांचा हिशोबच कोर्टासमोर मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः सांगितलं की 23/1/2018 मध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग आयोजित करण्यात आली होती संपूर्ण शिवसेना पक्ष संघटनेमध्ये असलेल्या सगळ्या नेत्यांची, उपनेत्यांची, कार्यकर्त्यांची, सगळ्यांची. आता याच्यामध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग जी झाली त्याच्यामध्ये फक्त एक्झिक्युटिव्ह मेंबर्स सगळे सहभागी झाले होते आणि त्यापूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची 26/7/2022 रोजी मीटिंग झाली. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते आणि त्यांनी ही जी पक्ष संघटनेमधले बदल आहेत ते मान्य केलेले होते. तेव्हा त्यांची सही आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा सांगण्यात आलं. मग एकदा आपण एक पक्ष संघटना जी मान्य केलेली आहे आपली सही त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये अचानक आपल्याला एवढी नाराजी होण्याचं काय कारण आहे? म्हणजे एवढी नाराजी एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये का निर्माण झाली 2018च्या पक्ष घटनेबद्दल याचं काहीच कारण कळत नाही. हे अनाकलनीय आहे. त्यानंतर 2018ची घटना ही व्यापकता आणण्यासाठी केलेली आहे, कोणाचे अधिकार कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला. आपण पाहतो उलट काही लोकांची संख्या वाढेल या पद्धतीने पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आला. जे नेते, उपनेते, कार्यकारी मंडळामधले लोक या कोणाचेही अधिकार काही कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आला. म्हणजे अधिकार साधारणतः कमी केले तर कोणाला तरी वाटू शकते की अलोकशाही पूर्ण आहे, हुकुमशाही पूर्ण आहे, पण अधिकार कोणाचेच कमी न करता संख्या सुद्धा कार्यकारिणीमधली आणि बाकी नेत्यांची, उपनेत्यांची कमी न करता ती वाढवण्यात आलेली आहे हा मुद्दा सुद्धा सांगण्यात आला. आता कपिल सिब्बल सरांनी हे जास्त आवर्जून सांगितलं की पक्ष फुटीनंतर अचानक पक्षाची घटना चुकीची आहे इलेक्शन कमिशननी का ठरवलं. म्हणजे पक्ष फुटी ही 2022 मध्ये झालेली आहे. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करून त्याला व्यापकता दिलेली आहे आणि मग अचानक इलेक्शन कमिशनला 2022 मध्ये ही घटना चुकीची आहे असं का वाटलं. आता याच्यामध्ये
मुख्य मुद्दा आहे तो प्रोॲक्टिव्ह भूमिकेचा आहे. इलेक्शन कमिशननी काहीच करायचं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची घटना तपासायची नाही, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये घडणाऱ्या घडामोडी बघायच्या नाही, त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंट्स बघायचं नाही, त्यांनी केलेले जे फेरप्रस्ताव आहे किंवा काही नवीन सूचना आहेत त्या कधी कागदपत्रांची दखल घ्यायची नाही. आणि अचानक पक्षफुटीनंतर सांगायचं की तुमची घटना चुकीची आहे. तर 2018 मध्ये जर पक्ष घटना चुकीची होती तर 2018 ते 2022 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करत होते, त्यातले लोक काय करत होते? म्हणजे कोणती प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यायची नाही आणि केवळ मग राजकीय हेतूने ॲक्टिव्ह व्हायचं, हे इलेक्शन कमिशनचं काम आहे का? हे सुद्धा आज चर्चेत आलेलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचं कलम 29 जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्यानुसार राजकीय पक्षाची एखाद्या नोंदणी रद्द करण्याचे हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे का? हा सुद्धा प्रश्न आज चर्चेत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे सगळे प्रश्न जे चर्चेत आलेले आहेत त्या व्यतिरिक्त आता पक्षाच्या पात्र अपात्रतेसंदर्भात जे 4 पिटिशन राहुल नार्वेकरांसमोर होते त्याबद्दल सुद्धा सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. एक मुद्दा महत्त्वाचा म्हणून सांगितला पाहिजे की जी पक्ष संघटनेमध्ये 2018 मध्ये बदल झाले त्याच्यावर एकनाथ शिंदे नाराज झाले असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी जे पळून गेल्यावर गुवाहाटीला स्वतःची पक्ष संघटना काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःलाच त्यांनी मुख्य नेता म्हणून जाहीर केला. आता मुख्य नेता हे पद 2018 पर्यंतच्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही. शिवसेना प्रमुख हे नाव होतं, शिवसेना पक्ष प्रमुख. त्यानंतर पार्टी प्रेसिडेंट जे होतं. आता याच्यामध्ये पार्टी प्रेसिडेंट म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख. त्यांनी म्हटलं होतं त्याच्यामध्ये द पोस्ट ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. ऑल द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ पार्टी प्रेसिडेंट विल नाऊ बी हेल्ड अँड एक्झिक्युटेड बाय चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी ऑल्सो नोन ॲज मुख्य नेता. मग हे मुख्य नेता कोण? हे एकनाथ शिंदे. द टायटल शिवसेना, आता हे खूप महत्वाचं आहे की द टायटल ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी ॲन ऑनररी पोस्ट. शिवसेना पक्ष प्रमुख हे जे टायटल आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, पण ते मार्गदर्शक राहतील. हा बदल जो एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये केला आणि स्वतःला जे पद आतापर्यंत कधी पक्ष घटनेत नव्हतं ते मुख्य नेता म्हणून नेमून घेतलं, त्याला हुकुमशाही म्हणतात. ते अलोकशाहीपूर्ण आहे आणि ते चुकीचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलं. नाही, हे गुवाहाटीचं आहे. हे आता मी वाचून दाखवलं ना, ते गुवाहाटीला त्यांनी केलेल्या पक्ष घटनेतल्या बदलाबद्दल आहे. आणि म्हणून पक्ष संघटनेचा सपोर्ट पाहायला पाहिजे. हे वारंवार मांडण्यात आलेलं आहे. 19,41,815 लोकांनी पक्ष संघटना उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. ते का बघितले नाही हा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत आलेला आहे. त्यानंतर आता पुढे जे सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ हे जे आपण म्हणून उपाध्यक्ष होते विधानसभेचे, तर अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या संविधानानुसार आणि 10th शेड्यूलनुसार आहेत. त्यामुळे नरहरी झिरवळ यांनी उपाध्यक्ष म्हणून जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय होता महत्त्वाचा की त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय घेताना 21/6/2022 रोजी त्यांनी जे लीडर चेंज केले त्याला मान्यता दिली होती. आता हा निर्णय जो आहे तो सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा तिथून चर्चा होऊन पात्र अपात्रतेची चर्चा. राहुल नार्वेकर यांनी जे 4 त्यांच्यासमोर पिटिशन रिजेक्ट केलेले होते पात्र अपात्रतेचे, आणि त्यांनी फार अभूतपूर्व असा निर्णय दिला की कोणीही अपात्र नाही, सगळेच जण पात्र आहे. आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे चर्चेमध्ये. तो म्हणजे राहुल नार्वेकरांनी सांगितलं की हे सगळं प्रकरण पात्र अपात्रतेचं नाही आहेच,
त्यामुळे 10th शेड्यूलनुसार जी पात्रता अपात्रता डिसाईड करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत म्हणून त्यांच्याकडे प्रकरण पाठवलं होतं. तर राहुल नार्वेकर म्हणतात की हे पात्र अपात्रतेचं म्हणजे डिस्क्वालिफिकेशन बद्दलचं प्रकरणच नाही, तर हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे असं त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे. आणि हा मुद्दा येणार आहे की जर हे पक्षांतर्गत वादाचा मुद्दा हा होता तर राहुल नार्वेकरांनी एवढा मोठा निर्णय का दिला? त्यांना अधिकारच नाही आहे. मग त्यांनी पात्र अपात्रता का ठरवली आणि त्यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या आधारे पुढे सगळी बेकायदेशीरता सुरू राहिली का, हा सुद्धा मुद्दा आता चर्चेत पुढच्या तारखेला येईल. निवडणूक आयोगाचं याच्यामध्ये महत्त्वाचं काम आहे की कपिल सिब्बलने उपस्थित केलं की निवडणूक आयोग कागदपत्र तपासत नाही का. 2018ला उद्धव ठाकरेंनी जर केंद्रीय निवडणूक आयोगाला कागदपत्र दिली असतील तर त्यावेळेस त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. हो, उद्धव ठाकरेंनी कागदपत्र जर पक्ष संघटनेतर्फे खासदार अनिल देसाईंनी सबमिट केले होते तर ते त्यावेळेसच त्यांनी करायला पाहिजे होते. पण मी मगाशी जसं म्हणालो की कोणतीही सक्रिय भूमिका इलेक्शन कमिशन घेत नाही. ते केवळ राजकारणासाठी सक्रिय होतात आणि कोणत्या तरी सत्ताधारी राजकीय पक्षांनी सांगितलं म्हणून सक्रिय होऊन अचानक निर्णय घ्यायला लागतात. ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे हा निर्णय लागणारच, हा उद्धव साहेबांच्या बाजूनीच निर्णय येणार. परंतु निर्णयामध्ये हे सुद्धा आता नक्की झालं पाहिजे की निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं काम काय आहे, त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या म्हणजे अकाउंटेबिलिटी आपण त्याला म्हणतो ती नक्की झाली पाहिजे. ते काही दिखाऊ पद नाही आहे. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये TN सेशन केवळ निवडणूक आयुक्त असताना लोकप्रिय होऊ शकतात. लोकांना ते आपल्या घरातले आणि मनातले व्यक्ती वाटू शकतात. मग त्याच्यानंतर असं काय घडलेलं आहे की निवडणूक आयोग हा केवळ राजकीयच पक्षासाठी काम करतो असं लोकांचं मत झालेलं आहे. याच्याबद्दलचा निर्णय झाला पाहिजे. निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी, त्यांची कर्तव्य दक्षता आणि त्यांनी करण्याची कामाची पद्धती डिफाईन करून दिली पाहिजे. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्यांचे खासदार भेटले, त्यामुळे तर्कवितर्क लढवलं जातं की सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण असताना मोदींना भेटणं त्याच्यामुळे काय दबाव येऊ शकतो किंवा काय, असे वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात. तुम्हाला वाटतं की दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जातो किंवा न्यायव्यवस्थेवरती दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? मी एकटा म्हणत नाही, हे सगळेजण म्हणतात. रिटायर्ड झालेले अनेक न्यायमूर्ती हे सांगतात की न्यायव्यवस्थेवर काही प्रमाणात दबाव आहे आणि तो दबाव नरेंद्र मोदी सारखे अशिक्षित घटक तयार करत असतात, बरेचदा अमित शहा तयार करत असतात. त्यामुळे तो दबाव आहेच, हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही की एखाद्या सरन्यायाधीशाकडे केवळ गणपतीचं पूजा करायला मी जातो असं म्हणायचं आणि नंतर मग त्याच्यातून काय साध्य होऊ शकते राजकीय, त्याचं पूर्ण गणित ठरलेलं असेल तर लोकांच्या मनामध्ये येणाऱ्या शंकांचं निरसन आता या राजकीय नेत्यांनी केलं पाहिजे जे अशा पद्धतीने वागतात. म्हणजे तेव्हा ते 7 खासदार भेटायला गेले, 6 खासदार आणि एकनाथ शिंदेसह, तेव्हा त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, त्यांच्या बातम्या आल्या तशा की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आता हे जेव्हा असं म्हणतात आणि ते सांगतात की पक्ष आणि चिन्ह तुमच्याचकडे राहील, काळजी करू नका, तेव्हा एवढा आत्मविश्वास आणि बेकायदेशीरतेला एवढा पाठिंबा देण्याची प्रवृत्ती कशी तयार झाली, हा एक गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. या सगळ्या मुद्द्यामध्ये राज्यपालांनी बोलवलेले फ्लोर टेस्ट त्याबद्दल काही मुद्दा उपस्थित होत नाही, ते पुढे अधोरेखित होणार आहे का नाही होणार? नाही, पात्र अपात्रतेच्या मध्ये तो नक्कीच मुद्दा अधोरेखित होणार आहे आणि यापूर्वी तो मुद्दा चर्चेत आलेला आहे. कारण की जस्टिस चंद्रचूड आणि 4 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल म्हणून राजकीय वागलेले आहेत आणि त्यांनी जो बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता आणि आदेश दिला होता तो निर्णयच पूर्णपणे त्यांचा बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच म्हटलेलं आहे. शिंदे गटाची युक्तिवाद करताना काय अडचण होऊ शकते असं तुम्हाला वाटतं की शिंदे गटाच्या वकिलांना ज्यावेळेस युक्तिवादासाठी वेळ दिला जाईल, कपिल सिब्बलांनी आतापर्यंत म्हणजे विधानसभा अध्यक्षांपासून ते थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, शिंदे गटाची युक्तिवाद करताना काय अडचण होईल की त्या अडचणीच्या मुद्द्यावरती शिंदे गटाला युक्तिवाद करता येणार नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उघड होईल की निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहील? सगळ्यात मोठी शिंदे गटातर्फे अडचण होणार आहे सुप्रीम कोर्टात, ती म्हणजे त्यांना वेळ फार कमी पडणार. कारण की असत्य सांगण्यासाठी किती वेळ दिला तरी तो कमी पडतो, त्यामुळे त्यांना वेळ कमी पडणार. ते असत्य सतत घोटून त्यांना मांडावं लागणार सुप्रीम कोर्टासमोर. ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे. दुसरी अडचण कागदपत्रांची आहे. जसं मी हे सातत्याने सांगतोय की जेव्हा हे पळून गेले होते सगळे काही आमदार,
तर जे पळून गेले नव्हते त्याच्यामध्ये उदय सामंत, त्यानंतर संजय राठोड, त्यानंतर दादा भुसे यांच्या सहीनी असलेल्या ठरावावर एकनाथ शिंदेंना पक्षातून निलंबित केलेलं आहे. मग आता त्यांनी त्यांच्या सह्या कधी नाकारलेल्या आहेत का? कधीही नाकारलेल्या नाही. उदय सामंत यांनी कधी आपली सही नाही असं म्हटलं नाही. संजय राठोड यांनी कधी सही म्हटलं नाही आपली नाही. दादा भुसेंनी म्हटलेलं नाही. त्यामुळे हा कागदोपत्री पुरावा अत्यंत सज्जड पुरावा आहे, ज्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसते की एकनाथ शिंदेंना निलंबित करताना 3 लोक, एक सूचक आणि 2 अनुमोदक जे होते त्याच्यामध्ये हेच लोक होते. आता ही अडचण ठरणार आहे. नंतर मी आता तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलं की ज्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते त्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये आणि त्यांनी पक्ष घटनेमध्ये विस्तार केलेला आहे, तेव्हा त्याच्यावर सही केलेली आहे. त्यांनी त्या कार्यकारिणीमध्ये ते नेते म्हणून उपस्थित होते, त्यांची सही आहे. मग आता ती सही जी आहे ती कोर्टासमोर मांडण्यात आले ते सगळे कागदपत्र, ते कसे नाकारणार तुम्ही? हे कागदपत्र बघितलेच नाही निवडणूक आयोगाने, हाच तर मुख्य वाद आहे. आणि तो वाद जो आहे तो खोटा आहे आणि ते उद्धव ठाकरे यांचं म्हणणं किंवा त्यांच्यातर्फे सगळ्या टीमचं म्हणणं खोटं आहे हे सांगणं ही खूप मोठी दुसरी अडचण ठरणार आहे. काय होऊ शकते यांचं डिस्क्वालिफिकेशन जर झाले, यांचं डिस्क्वालिफाय झाले तर परत काय नाही, हे शिवसेनेमध्ये राहणार की परत वेगळा गट तयार होणार आहे? आता याच्यामध्ये काय आहे की राजकीय मुद्दे बरेच असू शकतात, कारण की हा विषय संपूर्ण राजकीय आहे. संविधान सुद्धा राजकीय डॉक्युमेंट आहे. 10 शेड्यूल हा राजकारणाच्या प्रक्रियेमधला सगळ्यात मोठा कायदेशीर मुद्दा आहे. त्यामुळे राजकीय संदर्भ याच्यातले महत्त्वाचे आहेत. परंतु कपिल सिब्बल सरांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की इलेक्शन कमिशन, त्यानंतर राज्यपाल, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष, हे सगळे घटनात्मक ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यानुसार, त्या घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार काम करणाऱ्या ज्या लोकशाही यंत्रणा आहे त्यांचीच इंटिग्रिटी धोक्यात आलेली आहे. आणि त्यांची प्रामाणिकता धोक्यात येणं हा खूपच मोठा विषय होणार आहे असं मला वाटतं. सर, आतापर्यंत फक्त कपिल सिब्बल यांची बाजू आतापर्यंत ऐकून घेतली, त्यांना वेळ कमी मिळाला असं म्हणा. कोर्टाचे काय यावरती अजून निर्देश येणं बाकी आहे. या सगळ्या बेसिसवरती अनालिसिस केलं जातं की उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागेल. उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागेल. आम्ही एक प्रयोग करण्याचं ठरवतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अत्यंत ज्येष्ठ घटनातज्ञ त्यांना आम्ही घेऊन 10 शेड्यूल त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं. एका क्लासरूममध्ये सगळ्या वेगळ्या लॉ कॉलेजचे काही प्रतिनिधी बोलून त्यांना 10 शेड्यूल शिकवायचं, 1-1.5 तास 2 तास. आणि त्यानंतर त्यांना ही केस उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ही केस स्टडी म्हणून द्यायची आणि त्यांनी ती वाचून त्यांच्यापैकीच कोणीतरी न्यायाधीश व्हायचा आणि त्यांनी निर्णय द्यायचा. असा आम्ही एक प्रयोग करणार आहोत. आणि तो जर प्रयोग केला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामधले विद्यार्थी सुद्धा निर्णय देतील उद्धव ठाकरेंच्या बाजूने. इतकी स्पष्ट केस आहे. महाराष्ट्रातले सगळे पत्रकार, भारतातले सगळे मराठी पत्रकार, या सगळ्यांना ही केस इतकी पाठ झालेली आहे. मी जरी तुमच्यासमोर आज बसून बोलत असलो तरी इथे कोणताही पत्रकार बसून हेच बोलू शकतो. इतकी ही केस स्पष्ट आहे. म्हणजे कधीपासून करणार आहे तुम्ही? आम्ही ठरवतोय ते आता, पण असा प्रयोग केला तर तो अशाच पद्धतीने त्याचा रिझल्ट होईल हे मी तुम्हाला सांगतो. एवढी ही केस आता त्याला क्रिस्टल क्लिअर झालेली आहे, एवढी स्पष्ट. समज जर निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने झाला, आता जे आमदार निवडून आलेले आहेत 50-55 धनुष्यबाणावर, ते आमदार एकनाथ शिंदेचे राहतील की ठाकरे? पण आता जे निवडणुका झालेल्या आहेत 2024 मध्ये, त्याच्यामध्ये जे आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडून आलेले आहेत ते उद्धव ठाकरेंचेच राहतील. आणि जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि निवडून आले ते त्यांचेच राहतील. त्यांच्यामध्ये कोणतेही अपात्रता पात्रतेचा विषय नाही. हा त्यावेळेस जे निवडून आले होते त्याच्यातले कोणते अपात्र ठरतात हा विषय आहे. आणि तो विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीर प्रक्रिया केल्यावर तुम्ही अपात्र ठरू शकता, हे पुन्हा एकदा एस्टॅब्लिश होईल न्यायाचं तत्व म्हणून. हे महत्त्वाचं नाही. ज्यावेळेस म्हणजे ते ठाकरेंकडे होते, एकनाथ शिंदेकडे जेव्हा गेले तेव्हा ते सगळे धनुष्यावरती निवडून आले होते, बरोबर? त्याच्यानंतर आता हे सगळे जे आमदार आहेत ते आता एकनाथ शिंदेकडे ते सगळे धनुष्यावर निवडून आले. हे जर त्यांची अपात्रता त्यानुसार जर ठरली, म्हणजे 19 नुसार ते जर अपात्र ठरले तर ते 24 नुसार अपात्र ठरतील का
किंवा पात्र ठरतील. नाही, ते 2024च्या निवडणुकांनंतरचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले कोणीही अपात्र ठरणार नाही. कारण की त्यांना कायदेशीर हक्क दिलेला आहे, तो योग्य आहे असं समजून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्युडिशियल किंवा न्यायिक एक अंडरस्टँडिंग जे असते ते असं असते की त्या लोकांची त्याच्यामध्ये काही चूक नाही, ज्यांनी या निवडणुका लढवल्या, या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला, ते अपात्र कोणीच ठरू शकत नाही. 2024 पूर्वीच्यासाठी तो निर्णय होईल आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे की अशा पद्धतीने पक्ष फोडता येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल. हा म्हणजे आता हे फक्त पक्ष उद्धव ठाकरेंना जाईल, मात्र आमदार जे ज्यांचे ते वेगळे राहतील. आता म्हणजे याचा विधानसभेवर काही नाही बघा, आता आपण जी सिच्युएशन तुम्ही म्हणताय की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतलं तर काय होणार हा तुमचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये मुद्दा एवढाच राहतो मग की एकनाथ शिंदेंना कोणत्या तरी पक्षामध्ये सहभागी व्हावं लागेल, विलीन व्हावं लागेल. त्यांच्या सगळ्यांची इच्छा असेल तर ते विलीन होतील, नाहीतर प्रत्येक जण तेव्हा स्वतंत्र राहील, कोणत्याही पक्षात ते जाऊ शकतील. परत निवडणूक होऊ शकतील अपात्र ठरले तर. नाही, निवडणुका नाही होऊ शकणार, ते त्यांना ॲडजस्ट करून घेतील इतर पक्षांमध्ये. आता ज्यांना पक्षामध्ये घ्यायचं आहे त्या लोकांना ते घेतील. जसं की आता भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षात घेण्याची. आता त्यांच्यासोबत इतर किती जणांना घेतात हा मुद्दा ते ठरवतील पक्षात घेताना. सगळ्यांनाच कदाचित घेतलं जाणार नाही, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षाची शरण घ्यावं लागेल. जसं तृणमूल काँग्रेस फुटला तेव्हा त्यांनी एक कोणता तरी पक्ष दुसऱ्या राज्यातला छोटासा पडीक असलेला पक्ष शोधून काढला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला. अशा पद्धतीने एखादा राजकीय पक्ष घेऊन त्यांना त्याच्यामध्ये शरण घ्यावं लागेल. नंतर मग परत पाठी म्हणजे परत सगळी फ्लोर टेस्ट सगळं परत आहे. हो, ते करावं लागेल. मग ते जी काही राजकीय प्रक्रिया असेल ती होणारच. मग म्हणजे परत विधानसभा परत सगळी सारी घे ना फ्लोर टेस्ट आली. या निर्णय टप्प्यापर्यंत यायला न्यायालयाला साधारण किती दिवसाचा वेळ जो आहे नाही, आपण पाहिलं ना कपिल सिब्बल सरांचं 3 दिवसात आर्ग्युमेंट होईल असं अपेक्षित होतं, परंतु वेळेवर न्यायालयाला काही केसेसमध्ये नियोजन करताना पूर्ण त्यांना वेळ देता न आल्यामुळे ही सुनावणी लांबली आणि ती आता पुन्हा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे इतर केसेस सांभाळून ही केस करायची असं जर आपण प्रकार हा बघितला तर त्या व्यवस्थापनामध्ये आणखी एखाद महिना तरी या एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं त्यांचं पूर्ण मांडायला त्यांना वेळ लागू शकतो. पण अंदाजाचा निकाल कधीपर्यंत अपेक्षित? दिवाळीपूर्वी नक्कीच निकाल लागेल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.